मनोरमध्ये बिरसायत भवन सेवा प्रकल्पांचे उद्घाटन व सामुदायिक विवाह सोहळा काल संपन्न झाला। काल 16 मार्च रोजी या उद्घाटन समारंभावेळी आमदार निरंजन डावखरे यांची सुद्धा उपस्थिती दिसून आली। यावेळी त्यांनी बिरसायत भवनाची पाहणी केली। मनोरमध्ये पहिल्यांदाच भव्य सोहळा पाहावयास मिळाला। 16 मार्च रोजी मनोरमध्ये बिरसायतमध्ये 21 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला। ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबांसाठी वरदान ठरलेला असा हा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला। मनोर येथे आदिवासी एकता मित्र मंडळाच्या बिरसायत भवन सेवा प्रकल्पाचे उद्घाटन पद्मश्री चैत्रामजी पवार उद्योजक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर संघ चालक सुरेश भगेरिया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पालघर जिल्हा संघ चालक नरेश मराड, खासदार डॉक्टर हेमंत सवरा, नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक, विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये, पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर मेड फाउंडेशनचे संस्थापक हरेशभाई शाह यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी बिरसायत भवन येथे विविध 10 सेवा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळेस मंचावर प्रमुख मान्यवरांसह नंदकुमार पाटील, संदीप पावळे, राघव देशमुख, महावीर सोलंकी, चंदन सिंग, उद्योजक व देणगीदार पियुष शाह, राहुल बंब, कल्पेश बोहरा, भावेश बोहरा, मनोज डोकानिया, लालाजी गुप्ता, रोहित पवार आदी उपस्थित होते। तसेच यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत 21 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला। हा लग्न समारंभ सोहळा ओक गुरुजी यांनी पार पाडला। तर या प्रसंगी बिरसायत भवन उभारण्यासाठी काम केलेले विश्वकर्मा देणगीदार व आदिवासी एकता मित्र मंडळाला मार्गदर्शन करणाऱ्या जिल्ह्यातील विविध 16 सेवा संस्थांचा सत्कार करण्यात आला। तर या प्रसंगी बिरसायत भवन उभारण्यासाठी काम केलेले विश्वकर्मा देणगीदार व आदिवासी एकता मित्र मंडळाला मार्गदर्शन करणाऱ्या जिल्ह्यातील विविध 16 सेवा संस्थांचा सत्कार यावेळी करण्यात आला। तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सर्व महिला पुरुष कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली होती आणि त्यांची जी मेहनत होती ती 16 मार्च रोजी बिरसायत भवन येथे पाहावयास मिळाली।